स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केलाय। अन्यायाविरुद्ध कायम आक्रमक आंदोलने करून चर्चेत असणारे युवकांचे आयकॉन समजले जाणारे रोहन सुरवसे पाटील हे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता होती। शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावर चालत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणानुसार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन त्यांनी केले असून या पक्ष प्रवेशावेळी आमदार शंकर मांडेकर, राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष आमदार सुनील टिंगरे, सुभाष जगताप, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार महादेव बाबर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदीप देशमुख, राकेश कामठे, रुपेश संत यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत पक्ष प्रवेश केला, काय सांगाल? मी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मनापासून आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो, कारण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश दिला। खरं तर दादा सकाळी 6 वाजल्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करत असतात आणि कुठेतरी आमचे सहकारी त्यामुळे म्हणले की सकाळी 6 वाजल्यापासून जो माणूस काम करतोय, जो नेता एवढा मोठा काम करतोय आणि त्या नेत्याबरोबर जायला आपण पाहिजे। आणि आमचा विचार झाला आणि त्यानंतर आमचा आता पक्षप्रवेश सुद्धा झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये। मी गेल्या 3-4 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माझे मित्र, माझे सहकारी असतील, यांचे मला हजारो फोन आलेले आहेत। हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओळख आहे। आणि आज आपण काम करत असताना समाजामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या मानासन्मानात दादांनी पक्षप्रवेश दिला। दादांनी एवढा विश्वास ठेवून मला आता पुढे भविष्यात जबाबदारी देतील आणि त्या जबाबदारीने मी सुद्धा पुढे मी आणि माझे सहकारी काम करेन। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटन वाढीसाठी आम्ही काम करेन आणि माझं एकच असं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने येणाऱ्या 2029 मध्ये प्रामुख्याने सगळ्यांनी काम केलं पाहिजे। दादा महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि दादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझा सारखा कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणे काम करेल।